मित्रांनो सप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनल मध्ये पुनश्च मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो आज पुन्हा आपण एका नवीन विषयाच्या संदर्भात बोलणार आहोत. मित्रांनो आज जर आपण बघितलं तर मुलांच्या वागण्या बोलण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फरक जाणवत आहे. आणि हे असं का होत असेल त्या संदर्भात एक छोटासा विचार मी या ठिकाणी मांडतो आहे. आणि एकंदरीत जगातील प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी काय करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी आपण त्याच्या समोर करायला पाहिजे या संदर्भातील डेरोथी लॉ होल्ट यांची सुंदर अशी कविता मी आज तुम्हाला ऐकवणार आहे. मित्रांनो प्रत्येक आईवडिलाला वाटतं की माझा मुलगा हा चांगला व्हावा, तो संस्कारी व्हावा, त्याच्यात चांगले गुण यावेत आणि त्या अनुषंगाने ते पुढं तशा पद्धतीचा प्रयत्न देखील करतात. पण काही वेळेला आपल्याला आपण जसं विचार करतोय ना अगदी त्याच्या विरोधी झाल्याचं आपल्याला दिसून येते. पण मित्रांनो आयुष्यामध्ये कधीच आपल्याला हार मानायची नसते, कारण विश्वास हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. आणि जर आपल्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असेल, विश्वास असेल तर जगातली कुठलीही गोष्ट अशक्य जरी असली तरी आपण तिला शक्य करून दाखवू शकतो. मित्रांनो असंच एका 10 वर्षाच्या मुलाने गायक बनण्याचा ध्यास घेतला. त्याला गायक व्हायचं होतं आणि त्यामुळे एक दिवशी तो आपल्या आवाजाच्या चाचणीसाठी गेला होता. पण त्याला त्या दिवशी नापास करण्यात आले होते आणि त्याला असं सांगितलं गेलं की बाबा रे तुझा आवाज म्हणजे त्याचा आवाज हा खिडकीच्या तावदानामधून भराभरा येणाऱ्या वाऱ्यासारखा आहे, वाऱ्यासारखा वाजतोय. त्याची आई एका गरीब शेतकऱ्याची बायको होती. तिला मात्र आपल्या मुलाच्या अंगातील गुण चांगले माहित होते. तिला तिच्या मुलावर विश्वास होता आणि म्हणून तिनं आपल्या मुलाला धीर दिला. म्हटलं बेटा नाराज व्हायचं नाहीये, तुला प्रयत्न करायचा आहे, नक्कीच तू एक दिवस या जगातील सुप्रसिद्ध असा गायक होशील. आणि तिने मग त्याला धीर देत त्याला आपल्या मुलाला गायक बनवण्याच्या दिशेने जोरदार प्रयत्न करायला सांगितले. तिनं त्याला सतत मोटिवेट केलं. केवळ सतत प्रेरणेमुळे तिनं त्याच्यामध्ये आत्मविश्वास दिल्यामुळे तो मुलगा पुढे चालून आपल्या मधुर आवाजाच्या विश्वासावर जग जिंकू शकला. आणि मित्रांनो तो दुसरा तिसरा कोणी नसून इटलीतील जगप्रसिद्ध इटालियन ऑपेरा गायक एनरिको कॅरुसो होता. मित्रांनो सांगण्याचे तात्पर्य हे आहे की आईवडील मुलाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आणि आईवडिलांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द हा मुलाच्या मनावर एक अमिट छाप पाडत असतो. मित्रांनो मी जसं की तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की आज आपण
डेरोथी ला होल्ट यांची एक कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, एकंदरीत मुलाच्या मनावर एक अमिट छाप पाडण्याचं काम हे त्याचे आईवडील करत असतात आणि या संदर्भात डेरोथी ला होल्ट यांची एक सुंदर कविता त्यांनी लिहिलेली आहे आणि त्या कवितेमध्ये तो असं म्हणतो आहे की मूल जर टीका टिप्पणीमध्ये शिकत असेल, मूल जर टीका टिप्पणीमध्ये शिकत असेल तर ते दोष देण्यास शिकेल. मूल जर कलहात वाढत असेल तर ते लढायला शिकेल. मुलाची टर उडवली जात असेल तर तो लाजाळू बनेल. मुलाला जर सतत धीर दिला तर तो हिम्मतवान बनेल. मुलाला जर स्तुती ऐकायला मिळाली तर तोही स्तुती करायला शिकेल. मुलगा जर प्रामाणिक वातावरणात राहिला तर तो न्याय करणंही शिकेल. मुलगा जर सुरक्षित वातावरणात राहिला तर त्याला विश्वासार्हता म्हणजे काय ते कळेल. आणि मित्रांनो, जर मुलाला कोणी स्वीकारलं असेल तर तोही स्वतःवर प्रेम करायला शिकेल. आणि जर मूल स्वीकृती आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये राहत असेल तर त्यालाही या जगामध्ये प्रेम शोधण्याची सवय राहील. आणि म्हणून ज्या पद्धतीनं शिक्षक आणि आईवडील हे मुलाच्या विकासाच्या, सर्वांगीण विकासाच्या भूमिकेमध्ये जसे अव्वल आहेत, शिक्षक ज्या पद्धतीनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो, अगदी घरी देखील आईवडिलांनीही आपल्या मुलाच्या संदर्भात अशाच पद्धतीचा एक आत्मविश्वास, एक सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तर तो त्याच्यामध्ये निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्या सोबत आपण कशा पद्धतीनं बोलायला पाहिजे, कोणत्या गोष्टी करायला पाहिजे याची जाणीवही आपल्याला असली पाहिजे. तरच मात्र आपल्या मुलांमध्ये त्याचा एक प्रकारे सकारात्मक प्रभाव पडताना दिसेल आणि तोही देखील त्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल त्या क्षेत्रामध्ये जाण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? अभिप्राय नक्की द्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. जय महाराष्ट्र.